पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण इथं 77वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला। पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय आणि व्यवसाय शिक्षण इथं 77वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। ध्वजारोहणानंतर प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक सुरेश पुप्पल यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रगीत आणि राज्यगीताचं गायन तसंच भारत माता की जय जयघोष करण्यात आला। यावेळी संविधान वाचन आणि विद्यार्थ्यांकडून कॉपीमुक्त शपथ देखील घेण्यात आली। स्वागत आणि प्रास्ताविक प्राचार्य युवराज मेटे यांनी केलं। विद्यार्थ्यांनी मेरा मुल्क मेरा देश है हे देशभक्तीपर गीत संजीव बोरला आणि अमर बुरगुल यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केलं। 8वीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर संगीत कवायत सादर केली। यावेळी रोमहर्षक मानवी मनोरे सादर करण्यात आले। त्यासाठी बसवराज हिटनळी आणि मंदार खैरे यांनी मार्गदर्शन केलं। त्यानंतर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलुगू अशा वेगवेगळ्या भाषांमधील विविध विषयांवरील भित्तीपत्रकांचं अनावरण करण्यात आलं। यासाठी प्रशालेतील महेश गावसाने, सपना मोरे, प्रियांका महिंद्रकर, अमर बुरगुल आणि विजय गायकवाड यांनी मार्गदर्शन केलं। तर आनंद धोत्रे, आरजू मुल्ला, आदित्य बोल्लू, देविका बत्तुल, अनिका कनकी या विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनावर आपलं मनोगत व्यक्त केलं। मान्यवरांच्या हस्ते एलिमेंटरी परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्ती पत्रकांचं वाटप करण्यात आलं। प्रशालेतील सहशिक्षिका शुभांगी माने आणि अनुप्रिता हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी संविधान नाटिका सादर केली। शिंदे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता 3रीतील विद्यार्थिनींनी देश रंगीला रंगीला हे गीत सादर केलं। माधुरी कुलकर्णी आणि लक्ष्मी द्यावनपल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता 8वी आणि 7वीमधील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर रिमिक्स गीते सादर केली। तेलुगू माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी गायत्री लक्ष्मापुरे, प्रियांका महिंद्रकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाडू दमा स्वेच्छागीतम हे राष्ट्रध्वज फडकवतानाचं गायलं जाणारं गीत सादर केलं। अध्यक्षीय समारोप दशरथ गोप यांनी केला। या प्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात विद्यार्थी प्रतिनिधी सत्यजित धुमाळ आणि विद्यार्थिनी प्रतिनिधी स्वरांजली मंजुळे यांना खाऊ वाटप करण्यात आलं। प्रशालेच्या पर्यवेक्षिका प्रणिता सामल यांनी उपस्थितांचे आभार मानले। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख रुपाली क्षीरसागर यांनी केलं। या प्रसंगी उपप्राचार्य अनिल निंबाळकर, उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले, पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू, प्रणिता सामल, मल्लिकार्जुन जोकारे आणि सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी उपस्थित होते। कसं आपल्या घरात आपला आई वडील आपल्याला नियम बनवते, तू सकाळी एवढं या टायमेला उठायचं, कसं दिनचर्या करतो आपण, कसं कौटुंबिकमध्ये आपण नियम घालून घेतो, तसं देश स्वातंत्र्य झाल्यावर आपल्या देशाचे घटनातज्ञ व कायदेतज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली घटना समिती स्थापन होऊन आज आपल्या देशाला एक आदर्श घटना प्राप्त झालेली आहे। गेल्या 77 वर्ष आपला देश त्या घटनेवर चालतो। विद्यार्थी मित्र, आपण गर्वाने सांगू इच्छितो, एकदा तुम्ही बाबासाहेब आंबेडकरचं जीवनचरित्र वाचावं। त्या माणसाने आज ते घटना लिहिलेलं आहे, त्याला या जगामध्ये अजून बी त्या लोकशाहीला घटनेला कोणी चॅलेंज केलेलं नाही। त्या माणसाचं एवढं स्तुती करावं तेवढं कमी आहे, कारण या घटनेत जे काही लिहिलेलं आहे, जे काही संविधानामध्ये सांगितलेलं आहे, बरोबर त्याचा अभ्यास करण्यासारखं आहे। आम्ही संस्था चालक म्हणून काही घटनेचा अभ्यास केलेला आहे, त्यामुळे त्याला दिलेलं, तिथे अधिकार दिलेलं प्रत्येक नागरिकांना, प्रत्येक व्यक्तीला व्यक्ती स्वातंत्र्य, नागरिक स्वातंत्र्य कसं आहे हे मूर्तिमंत उदाहरण आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्र,
आपण या घटनेबद्दल आपणही माहिती करून घ्यावं. आपण लहानाचे मोठे होतो, शिकतो. कृपया करून पुढे तुमच्या वयात मोठे झाल्यावर यापुढे देश सोडून जाऊ नका. कारण आजकाल ट्रेंड झालेला आहे, शिकायचं, मोठं व्हायचं, जास्त शिकलं की आपला देश सोडायचं.